मी सगळे हवेत गेलाय. तुम्हाला जाग्यावर आणण्याचं काम मला करायचं. तुम्ही सगळ्यांनी आंबेडकर नावाचा इव्हेंट करायला सुरुवात केली. हा पुरस्कार मला दिलाय त्याबद्दल आभार मानताना मी एवढंच म्हणेन की आभार घेऊन मी जाणार आहे, पण मला त्या पुरस्कारासोबत आणखीन एक गोष्ट पाहिजे. मी या चळवळीचा हुंदका घेऊन आलोय माझ्या काळजात, आणि या चळवळीतला हरवलेला पॅन्थर पाहिजे मला. मला ही डांगडिंग करणारी गाबडी नको आहेत. मला माझा ढसाळ पाहिजे, माझा करडक पाहिजे, माझा पॅन्थर पाहिजे. डांगडिंग करून नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्या पोरांना होता येतं त्याच पोरांना चवदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान असतं. सगळ्यांचं मन भरून बोलून झाल्यावर थोडक्यात आवरा म्हणायची वेळ येते तेव्हा मला उभं करते. मी आठवड्याला जात बदलते. वर्षातनं 4 वेळा धर्म असतो. हल्ली चौकात गेलं तरी भीती वाटते. कोण म्हणते मी हिंदू, कोण मुसलमान. पहिली 2च होती तेव्हा बरं होतं. आता त्यात अजून उपवर्गीकरण झाले. कोण म्हणते मी चांबार, मी ढोर, मी हाव, मी मराठा, मी वंजारी, मी धनगर, मी ह्या, मी त्या, आणि मधीचा आवाज मोठा येते मी मांग म्हणते. मग सगळे शांत झाली की मी मध्ये जातोय, मी म्हणतोय मी भारतीय. साने, लेले, जोशी, देशपांडे, चाटे, माटे यांच्या आधी वामनदादा अण्णाभाऊ साठेला उभा केल्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होत नसतं. आम्ही खरंच आनंदात होतो. त्या कडूनची भांडणं काढायची. कुणाची? अमेरिका, इस्रायल, इराण. आणि त्यांच्या भांडणात आमचा दौरा रद्द. जगाला युद्धाची नाही, बुद्धाची. अहो, ज्यांनी कधीच बुद्धाचं नाव घेतलं नाही ते सुद्धा बुद्धाचं नाव घेत होते टीव्हीवर. मी ऑन कॅमेरा बोलतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पत्रकार परिषद घेत होते तेव्हा म्हणले जगाला युद्धाची गरज नाही असं ती म्हणायला. बायकून मला बोलवून घेतलं. म्हणले हो बाई काय बोलतो. मग मी डोकस खाजवत म्हटलं ह्यांच्या बी घरातला गॅस संपला. मी खरं सांगतो, तुम्ही सगळे 20 मार्क असणार नागरिक शास्त्र शिकलेले आहेत. त्यामुळं आपल्याला जगायचा अधिकार. या पावसाळ्यात पूर आला तर मर्यास माफ करा. जरा मनाला लागलं तर लागू द्या, आणि जर माझा राग आला तर मला मोठ्या मनात माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं काय करणार आहे? तुम्ही माफच करणार. तुम्हाला दुसरं काय येते? जाती जाती कट्टर झाल्या, धर्म कट्टर झाले तरी तुम्ही गप्पच आहे. तुमच्या मनातला भारतीयच मारून टाकलाय तर काय करायचं? पुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत त्यांच्या विचारांजवळ येणार नाही तोपर्यंत या देशात आमच्या मोबाईलवर मेसेज येणार नाही गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स म्हणून. त्या गुड मॉर्निंग ऑल इंडियन्सची वाट बघत मी लिहितोय, मी बोलतोय, आणि खरं बोलल्यामुळे मारते. खरं सांगतो, गोड गाणाऱ्या गळ्यासोबत सुंदरपणानं अभिनय करणाऱ्या अभिनेत्यासोबत झाड लावणाऱ्या माणसासोबत
खरा चित्रपट दाखवणाऱ्या दिग्दर्शकासोबत, साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत, या जगातल्या पवित्र हातातून पहिल्यांदा कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रासोबत, अंगणवाडीत मनापासून शाळा शिकवणाऱ्या खऱ्या शिक्षिकेसोबत, समाजसेवेत वाहून देऊन काम करणाऱ्यांसोबत, आणि व्यवसायामध्ये सुद्धा आम्ही मागं पडू नये म्हणून धडपडणाऱ्या या अवलियासोबत, माझ्यासारख्या कवठेमंकाळच्या दुष्काळी मातीतल्या काळ्या ढेकळाचा सन्मान तुम्ही केला, त्याबद्दल सन्मान कोणाच्या हस्ते हे लय महत्वाचं आहे. तो आम्हाला मिळतोय, पण देणारा हात स्वच्छ आहे, निखळ आहे. सुजात दादांचा फोन आल्यापासून आला त्या दिवशी, सुजात दादाचा फोन आला त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नव्हती. मी बायकोला सारखं उठवायचं, म्हणा उठ की. ते म्हणायचं काय झालंय, म्हणलं दादाच फोन आलाय. ते म्हणली सांगितले की एकदा. अगं म्हणलं ती रगात कुठला आहे बघ ना, म्हणलं झोप लागल कशी. म्हणून लय महत्वाचं आहे. आणि जरा कडून तुम्हाला स्वप्न जरा मोठी पडू देते, सत्तेत जायच काहीतरी बघा, त्यासाठी मोठी आवडा. सुजात दादा, मला तर कधी कधी वाटतं की टीव्हीला पेपरात देऊ दिन बातमी, 80,000 कोटींचा घोटाळा, कांबळे गायकवाड अटक. आम्हाला आनंद होईल. एवढं मोठं वारे नाही. यांचा जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200 त्यांचा वाट. असं बोललो मला. म्हणून एक लक्षात ठेवा, मनगटा शिवाजी घट. आता शिवाजी म्हणल्यावर परत त्रास. छत्रपती म्हणा, यांना इतिहासच माहित नाही. इतिहास मला माहित आहे खरा. आपली मावळी लई डेंजर होती. या अफजल खान आलता ना, तेव्हा मावळी डोंगरात जाऊन चिडवायचे, ए शिवाजी आला शिवाजी आला. मग ती अफजल खानचं सैन्य असं येडेगत करायचं, पिसाळायचं, आणि ती चिडायची. आता जी शिवाजी म्हटली चिडत्यात ना, ती लिंक तिकडे. आता आमच्या चळवळी इकडे बाबासाहेबाला कुठला गायक, ए भीमा वय साजंदा, बा भीमा, माझा आंबेडकर, तुझा आंबेडकर, सगळे अरे तुरेच बोलते. पण आमच्या जातीनं कधीच कुणावर हल्ला केला नाही, कधीच कुणावर टीका केली नाही. महापुरुषांना एकेरी बोललं तर अपमान होत नसतो, त्यापेक्षा तो जास्त जवळचा होत असतो. एवढंच शहाणपण आमच्या जातीला आलेला आहे. आणि त्याचा पुरावा सांगू, आज आमची कॉलर टाईट आहे. का माहितीये, आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीत आहे, त्याचं कॉलर टाईट आहे आमची, कारण आमच्या बायका सेफ आहेत. त्या खरंच्या दारात नाही गेल्या. ज्यांनी ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं बोट सोडलं, त्यांचं बोट खरातनं तोडलं. खराच्या दारात जाऊन
भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत समतेची आणि क्रांतीची भाकरी जोरदारपणाने भाजून थापून आयुष्य जोमात जगता येतं हा शहाणपणाचा सांगावा बाबासाहेबांना आम्हाला दिलेला आहे. बाबासाहेबांना आम्हाला नुसतं आरक्षण नाही दिलं तर शहाणपणाचा धम्म आणि बुद्धही दिलेला आहे. आणि सुजादादा आज जे कोण म्हणतात ना आम्हाला ही आरक्षण द्या ते आरक्षण द्या, मी खरं सांगू 100% घ्या. आम्ही सगळं सोडतो बरं का, रागू नका माझ्या पुढचं आहे का, आम्ही सगळं देतो. 100% जरी आरक्षण एकाचा जातीला दिलं आणि ती जर भंडारा गुलाल लावून नारळच फोडत बसली झाट काय जाग पाहिजे. आमची गाणं ऐकते ती जाग असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं, आई झोपून ऐकते. संविधान पेटवलं कडून का एवढं धाडस का, चेक केलं जागे आहेत का झोपलेत, लक्षात आलं झोपलेत आणि मीडियावर बातमी येते एका माथे फिरून संविधानाला आग लावली. नंतर इथं राजगृहावर हल्ला, पुस्तकांच्या घरावर हल्ला, ते सोनं आहे. चेक केलं जागेत का झोपलेत, लक्षात आलं झोपलेत, त्यांची बातमी येते 2 माथे फिरून हल्ला केला. परभणीत बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि संसदेत गृहमंत्री म्हणतो एवढा आंबेडकर आंबेडकर काय करता, ही बोलायचं धाडस होतं यांचं. झोपा काढताय काय, ही बुरटी दुसरी नापास झालेली मीडियावर म्हणतात संविधान काय बाबासाहेबांनी लिहिलं नाही, झोपा काढताय. सुजात दादा 100% करतील हा विश्वास आहे. हे आमचं येणार नेतृत्व आहे, ते आमचं येणार स्वाभिमान आहे तुम्ही दादा, आणि आम्ही तुमच्या पाठीशी एक पॅन्थर म्हणून मी तुम्हाला ही सगळी पॅन्थर देत राहीन. मी त्या शाळेच्या बाहेरचा नारे आहे. शाळेत एक मास्तर असतो त्याला सगळीकडे जायला जमत नाही, तो मग त्या गुरं राखणाऱ्या नाऱ्याला म्हणतो नाऱ्या गावातली पोरं आणि शाळेत सोड. मग ती नाऱ्याला माहित असते शिक्षणाची किंमत, मग नाऱ्या सगळी पोरं आणि शाळेत ढकलते. सुजात दादा ती शिक्षक आहेत. आणि मी तो नाऱ्या व्हायला मला आवडेल, मी सगळी ही चळवळ आणून इथं ढकलत जाईल, ती गरज आहे, ही माझं कर्तव्य. एक भूमिका घेऊन लिहित असताना माझ्या लक्षात येतं आणि मग मोठं व्हा ना, श्रीमंत बी व्हा. म्हणून मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला. मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. ही जगण्याचं सरळ साधं सूत्र आहे की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ही माणसात येणं गरजेचं आहे. मी भारतीय आहे, मी लय खुश आहे आज. दादाला टच करायला मिळालं. आम्ही काय बाबासाहेबांना बघू शकलो नाही, पण आम्ही इथं मला घेतलंय बोलून, आणि मी काय फाईल बिल पाठवली नाही बरं का कोणाला. अचानक फोन आलाय,
किंवा असा फोन येऊन पुरस्कार दिलेला जो असतो ना तो खरा पुरस्कार असतो. बाबासाहेबांच्या चळवळीच हे काय झालं, सगळे गट तट RPI ABCD दिवाळीपर्यंत झेडपर्यंत झाले. आणि झेड संपली की रोमनांग चालू करतो गट काढ. कांबळेला वाईट वाटलं, कांबळे सगळ्यांना म्हणला सगळ्यांनी एकत्रित या चळवळ समजून घ्या, फुले शाहू आंबेडकर समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडव. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आल्या. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. 70% डोळे बारीक करून स्वामी पाहणाऱ्या अवलादींना आंबेडकरांच्या चष्म्यातला भारत समजून घ्यायला 70 पिढ्या जातील. आता हे व्हायरल झाल्यावर खाली शिव्या द्यायची. ती 70% डोळे बारीक करते शिव्या. आता असं बोलल्यावर कसं शिव्या दिली, आता अवघड झालं. ते तसलंच ती पोरग असं इंस्टाग्रामवर बघत डोळे बारीक करत बस. त्याला काहीतरी चळवळीतलं दिसलं आणि कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आरार म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे वेडा झालाय. सिस्टमनं त्याला वेड ठरवलंय, व्यवस्थेनं वेड ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं सर्व धर्म समभाव म्हणत असतो. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देत असतो. कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगत असतो. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान उघड करून ठेवलंय त्याला. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कंचे. कसा? हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहे. मित्रांनो, आज जो हा माझा तुम्ही उभं राहून जो सन्मान करायला लागलाय त्या